प्राधान्य देताय, जर तुम्ही देशभक्ती महत्वाची मानताय, तर देव देश आणि धर्म हा जो उल्लेख सरांनी केला अनेक लोक करतात, मी सुद्धा करतो. यामध्ये प्रामुख्याने देशमुख सर पोरांमध्ये आपल्या तरुणांमध्ये धर्माची नशा एवढी घालून दिलेली आहे की मी धर्मासाठी मरेल. कुठला धर्म आहे आपला? हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारसी धर्म कोणता? संत तुकाराम महाराजांनी धर्माची व्याख्या केलेली आहे, मुंगी आणि राव आमचा सारखाची जीव. छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माला एका शब्दात शिवाजी राजांनी गुंफलं होतं, त्याचं नाव आहे मावळा. आणि राज्य हे फक्त हिंदूंचं राज्य नव्हतं, रयतेचं लोक कल्याणकारी स्वराज्य शिवाजी राजांनी निर्माण केलं. पण हल्ली सीएच्या मुद्द्यावरून, एनआरसीच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्या मुद्द्यावरून सुद्धा आम्हाला असं वाटायला लागलं की हा हिंदू आणि मुसलमानांविरुद्धचा लढा आहे. आमच्या समोरचा प्रश्न कोणता? युवकांच्या समोरचा चांगलं आरोग्य, क्वालिटीचं एज्युकेशन, आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन आणि जगाच्या पंचमहासत्ता काबीज करणे. त्यामध्ये धर्मसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता, ह्या पाचही सत्ता आपल्या कब्जात असाव्या, ह्या करता आमचं स्ट्रगल आहे, आंदोलन आहे. तुम्ही कोण्या घरात जन्माला आले हे महत्वाचं नाही, तुमचे वडील किती श्रीमंत होते, किती गरीब होते हे महत्वाचं नाही, गरिबीत जन्माला येणं सुद्धा पाप नाही, पण त्याच परिस्थितीत राहणं मरणं हे मात्र सर्वात मोठं पाप आहे. आज अनेक आमदारांना इथं निमंत्रित केलं, त्यात देवेंद्र भुयार थोड्या वेळाने येणार आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती सुद्धा आमदार होऊ शकतो. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे मुद्दे कशा वेळी बाहेर काढले? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी. आता ज्यावेळी मी बोलणार, पत्रकार ब्रेकिंग लावतात. काल सहज बोललो, मुनगंटीवारांच्या बंगल्याचं सहज सांगितलं की इतक्या रुपयाचा बंगला आहे. TV 9 ला काल रात्री ब्रेकिंग. मला झोपेतून पत्रकारांचे फोन सुरू झालेत की याचे काही पुरावे आहेत का? आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला जाब विचारण्याचा लोकप्रतिनिधींना प्रचंड अधिकार दिलेला आहे. पण धर्म 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 कसला गुलामांना? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अनेक मोहिमा चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, गळवाट मोहिमा. तुमच्या पोरांना आपल्याला उचलायचं, मुसलमानाच्या विरुद्ध पेटवायचं आणि महाराष्ट्रामध्ये मग भीमा कोरेगाव सारख्या दंगली घडवायच्या, हिंदू मुसलमानाच्या दंगली घडवायच्या. एक लक्षात घ्या, धर्म म्हणून जर फक्त तुम्ही हिंदू धर्म श्रेष्ठ मानत असाल, प्रत्येक हिंदूचा एक तरी मुसलमान मित्र आहेच. तानाजी चित्रपटामध्ये शेवटी कल्याणचा दरवाजा उघडणारा सुद्धा मुस्लिमच दाखवलेला आहे. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था, यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी, ये गुलसिता हमारा, लिखा जिसने तराने वतन व मोहम्मद इकबाल मुसलमान ही था. अरे दमदमे में दम नहीं अब खैर मांगो जानकी, आए जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की, तब गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की, कहने वाला बहादुर शाह जफर मुसलमान ही था. लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले और दी अपनी जान की शहादत वो हजरत टिपू सुलतान मुसलमान ही था. मुसलमानाचं योगदान तुम्ही कमी करू शकत नाही. म्हणून धर्माची नशा ज्यावेळी, आणि धर्माची नशा कोणी पेरली? राजकारणी लोकांना दोष देऊ नका. दोष द्यायचा असेल, धर्माच्या नावावर बसलेले जे आत्ताचे साधू संत आहेत ना, त्यातल्या एका साधूचं नाव सांगतो, आसाराम बापू. 2 वर्षापूर्वी यांच्याबद्दल आदर असायचा. सर्व आमच्या महिला भगिनी हरिओम हरिओमचा जाप करायचे सकाळी सकाळी. आता मी आसाराम बापूचं नाव घेतलं, तुम्ही एकदम हसायला लागलेत. संतांचा बुरखा पांघरून वाईट कृत्य केलं की नाही? त्यांच्या सत्संगाला करोडो लोक असायचे आणि धर्माची नशा तिथून सुरू होते. धर्म रक्षती रक्षता. अरे कुठला धर्म? शिवाजी राजांचा विरोध कोण्या मुसलमानाने केलेला नाही. जो लढा आहे तो एका व्यवस्थेच्या विरुद्ध आहे, मोगलांच्या विरुद्ध आहे, आदिलच्या विरुद्ध आहे, स्वराज्याच्या हिताकरता आहे. औरंगजेब बादशाहनी शेवटी म्हटलेलं आहे, शिवाजी काग है चला है मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. हमारे भी मजहब मजीद फकीर औरत कलाम की इज्जत करता है वो, तभी तो उसकी इज्जत और शौहरत सर उठाए बुलंद मीनार की तरह आसमां को छू रही है. हिंदुस्तान पे हुकूमत करनी हो तो शिवाजी का चलन सीखो, असं स्वतःच्या मुलाला शहजादा अकबराला उपदेश केला औरंगजेब बादशाहने. शत्रूंनी सुद्धा छत्रपती शिवाजी राजांचा सन्मान करावा.
पण आज हल्ली शिवाजी महाराजांचा फोटो, आज के शिवाजी कोण? मी नाही बोलणार, तर उत्तर तुमच्याकडून घेणार आहे. वक्तृत्व भावांनो अशी कला आहे युवकांनो, की जो माणूस बोलला ना तर त्याचा माल खपतो. तुम्ही फार विद्वान आहात, पण तुम्ही बोलत नसलात, तुम्ही अबोल झाले. याचं कारण सोशल मीडियाच्या अति आहारी गेले. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप ही आजची साधनं आहेत, ती वापरली पाहिजे, पण त्याला काही मर्यादा ठेवा. जी लोक हसत नाहीत, बोलत नाहीत, चालत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत, शांत असतात, समजून जायचं याला मोबाईल वेड लागलेला आहे. फेसबुकला 5000 मित्र आणि घराच्या बाहेर याला ओळख ना. अर्ध वाक्य तुम्ही, अर्ध वाक्य मी. म्हणजे तुम्ही प्रचंड विद्वान आहात. मनमोहन सिंग प्रचंड विद्वान आहेत, अर्थतज्ञ आहेत, बोलतच नाहीत, माल खपत नाही. मेरे भाई और बहनों, बचपन में जब मैं छोटा था, आता बचपन मध्ये माणूस छोटाच असतो का मोठा असतो? तब मेरी मां मुझे कहती थी, बेटा कर नाटक, तभी से नाटक ही कर रहा हूं. मेरे भाई, चालते ना बोललो तर, बोलतो नाही तर घाबरतो कोणाच्या बापाला. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना. म्हणून शार्दूल भाऊंनी मला मुद्दाम बोलवलेला आहे, म्हणजे मी यामध्ये काही बसणारा माणूस नाही आहे. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता. ज्या पक्षाचे ते आहेत भाई और बहनोवाले, तो पक्ष निश्चित त्यांच्या पद्धतीने मोठा असेल, पण त्यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत जर होत असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना हे शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते, दुसऱ्यासोबत नाही. दुसरा, त्यांचे एक जवळचे आहेत, जवळचे म्हणजे हे बघा, काळू बाळूची जोडी होती, रंगाबिल्लाची जोडी होती, रामदेव बाबा आणि ते बालकृष्णची जोडी आहे, तशी हे एक जोडी आहे, प्रशांत दादा, हे पण एक जोडी आहे. दुसरे तुम्हाला माहित आहे, त्यांची तुलना आता तानाजी सोबत. आज के तानाजी, चला तुम्ही तानाजी आहे तर मी सिंहगडाच्या त्या डोनागिरी म्हणजे कठ्यावर, त्या कड्यावर उभा राहतो दोर घेऊन. या आजच्या तानाजी म्हणून घेणाऱ्यांनी स्वतः तिथं उभं राहावं आणि दोर धरून तिथपर्यंत येऊन दाखवावं. जसं उदय भाण्यासोबत त्या 4 फेब्रुवारीला मध्यरात्रीला जो रणसंग्राम झाला. तुलना कोणाशी करायची हो? सरदार वल्लभभाई पटेलांसोबत सुद्धा तुलना. अरे आमच्या महापुरुष एवढे स्वस्त आहेत का? आणि ही तुलना करताना तुम्ही कोणाच्या विरुद्ध वापरताय? शिवाजी महाराजांचा वापर तुम्ही सत्तेसाठी करता, पण तो हिंदू विरुद्ध मुसलमान असा करता. शिवाजी राजांच्या, छत्रपती शिवरायांचा इतिहास काय सांगतो? त्यांची राजमुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता आहे, विश्ववंदनीय. ती शहाजीराजांनी अर्पण केलेली आहे. त्या राजमुद्रेला वापरण्याचा अधिकार शिवाजी राजांव्यतिरिक्त कोणाला नव्हता, म्हणून संभाजीराजांनी दुसरी राजमुद्रा बनवून घेतलेली आहे, स्वतःची स्वतंत्र मुद्रा. श्री शंभो शिवजा तस्य मुद्रा देवरी व राजते यदंकस्य विनोलेका वर्तते कस्य नो परी. आजकाल अनेक लोक राजकारणाकरता शिवमुद्रा आता नवीन आणलंय, शिवमुद्रा. हे बघा, शिवाजी राजांसारखं दिसणं आणि शिवाजी महाराजांसारखं असणं यात फरक आहे. आणि अनेक पोरं शिवाजी महाराजांसारखे दिसायचा प्रयत्न करतात, दाढी लावतात, अष्टगंध लावतात भाळाला. शिवाजी महाराज एका दिवसात एकच वेळ जेवण करत होते असं त्यांचं हे सांगतं. काय आहारशास्त्र सांगतं, दिवसात एकदा जेवण करायचे. महाराज व्यायामसुद्धा करायचे, योगासन नाही. सकाळी दंड बैठक असेल, मलखांब असेल, म्हणून शरीर पिळदार होतं. असं श्वास घ्या, श्वास सोडा, बाबा येतो बटन दाबलं का श्वास लो, सांस सोडो, ये पतंजलि का च्यवनप्राश खा लो. बाबा बोगस आणि प्रोडक्टही बोगसच आहे. ये नेत्रबिंदू आंखों में डालो, आंखें फळफळ आहे की नाही, पण बाबाचा डोळा फळफळतो का नाही? बोगसच. भावांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणं वेगळं, असणं वेगळं. शिवाजी महाराजांनी आयुष्यात कुठलं व्यसन केलेलं नाही. 50 वर्षाच्या इतिहासात तशी कुठं नोंद दिसत नाही. शिवाजी महाराजांनी कधी सुपारीला सुद्धा स्पर्श केला नाही. चहा तर दूरचा विषय आहे.
तुम्हालाही सांगतो, चहा आरोग्याला हानिकारक आहे आणि चहावाला देशाला हानिकारक आहे. त्यामुळे चहापासून सावध राहा. हुशार आहेत आपले युवक. उद्याच्या देशाचं भविष्य तुम्ही आहात. शिवाजी राजांचा वापर फक्त कोणी एका धर्मापुरता करत असेल तर त्याला सांगा, सुरतवर स्वारी करताना शिवरायांनी आदेश दिला होता आपल्या प्रजेला, सुरतमध्ये जाल, पीर बाबाचा दर्गा लागेल, त्या दर्ग्याला तो शीस होता कामा नये. सुरतमध्ये गेलात, अँब्रोस प्रिंटो या ख्रिश्चन मिशनरीचा चर्च असेल, त्या चर्चला सुद्धा हात लावता कामा नये. शिवाजी राजांनी मंदिर, मस्जिद, चर्च याचं संरक्षण केलेलं आहे. पाडगावच्या मौनी बाबाला शिवरायांनी वर्षासन दिलेलं आहे. इतकंच नाही तर केळशीच्या याकूत बाबाला सुद्धा 653 एकर जमीन छत्रपती शिवरायांनी दिली. इथं कुठे हिंदू मुस्लिम आला? शिवाजी राजांच्या तोफखान्याचा प्रमुख मुसलमान दर्या सारंग, शिवरायाचा आरमार प्रमुख मुसलमान सिद्दी इब्राहिम, शिवरायाचा सरनौबत नूर खान बेग मुसलमान, शिवरायांसोबत आग्र्याला असणारा मदारी मेहतर मुसलमान, शिवरायांचे वकील काझी हैदर मुसलमान, शिवाजी राजांना वाघ नखा बनवून देणारा रुस्तमे जमान मुसलमान, मता बेगम या मुस्लिम स्त्रीला शिवाजी राजांनी आईचा दर्जा दिला. आणि कुराणाची प्रत कधी हाती लागली तर शिवाजी महाराज सन्मानानं डोक्याला लावायचे, मुस्लिमाकडे सोपवायचे आणि कुराणाचा सुद्धा आदर करायचे. हे शिवाजी राजांचं सेक्युलर साम्राज्य आहे, जो भारतीय राज्यघटनेमध्ये शब्द आहे धर्मनिरपेक्षता. प्रथमतः आणि अंततः मी भारतीय आहे ही संकल्पना. म्हणून सक्षम युवक वैचारिक दृष्ट्या तो समर्थ भारत बनवेल, हिंदुस्तान नाही. हिंदुस्तान हा शब्द घटनाबाह्य आहे. भारतीय राज्यघटनेची पहिली कलम अशी म्हणते, इंडिया इट्स कॉल भारत. आता अनेक आमच्या पोरांना नाही हे हिंदुस्तान आहे. फक्त हिंदूच राहतात का भारतात? मी सुद्धा हिंदू आहे ना, दिसतो का नाही? भगवं लावलं हिंदूच आहे. हा, वानात थोडा काळा आहे. वान कशाला पाहता, त्यातले गुण पाहिले पाहिजे. ठीक आहे, वानात काळा आहे याचा दोष माझा. आपले देव सुद्धा काळेच आहेत ना. विठोबा काळा, ज्योतिबा काळा. नजर लागली नाही पाहिजे म्हणून काळा चालतो तुम्हाला टिळा. नजर लागली नाही पाहिजे म्हणून काळी बाहुली चालते घराला टांगलेली. नजर लागू नये म्हणून पायात काळा धागा बांधलेला चालतो, घरी गेल्यावर कापायचा. आता नाही. इथं मला माहित आहे 90% मुलींच्या काळ्या धागे पायात बांधलेले असतात. हे पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे. कसले सक्षम मग आपण युवक? महाराजांचं नावच घ्यायचं का? बाबासाहेब आंबेडकरांचं महाराजांचं फक्त नावच घ्यायचं का? अरे तुमच्यामध्ये ते सामर्थ्य असायला पाहिजे. अंधश्रद्धा ही या देशाला घातक आहे. कुठलीच अंधश्रद्धा, कुठला भूतभीत नसतो. तुकारामांनी 400 वर्ष अगोदर सांगितलं, वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले, तोची दिसे अकस्मात म्हणे मागे आले भूत. भारत जर सक्षम करायचा असेल तर भारत विज्ञानवादी असायला पाहिजे. आमच्या देशात अनेक मुलं शिकतात, वैज्ञानिक होतात, राजनाथ सिंगांबरोबर फ्रान्सला जातात. तिथं राफेलचा सोहळा असतो, पदार्पण सोहळा दसऱ्याच्या दिवसाला. आमच्याकडे साधारण पद्धत आहे, शुभ कार्य असलं का नारळ फोडतात. लोकांनी तर फळामध्ये जात काढली. नारळ हिंदूचं, खजूर मुसलमानाचा, गाय हिंदूची, बकरी मुसलमानाची. वा रे वा, तुम्ही कोण रे ठरवणारे? या भिक्षुकशाहीने आम्हाला सांगायचं नाही आम्ही हिंदू आहोत की मुसलमान आहोत. सभी का खून है धरती में, इस धरती में शामिल, किसी के बाप का है. हिंदुस्तान थोडी आहे, आपल्या सर्वांचा देश आहे हा. सगळ्यांनी अमर झालो, आपण याचा जीव दिलाय. भगतसिंगांसोबत अशफाकुल्ला खान सुद्धा होते, हे मान्य करा. सुखदेव होते, राजगुरू होते. भगतसिंगांचा जो लढा आहे तो गोरे इंग्रज जाऊन तिथे काळे इंग्रज आले ह्या करता नाही, तर इथं शेतकऱ्यांचं साम्राज्य निर्माण व्हावं. म्हणून भगतसिंग असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी राजकारणाकडे सकारात्मक पाहिलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जर राजकारण केलं नसतं तर खडकवासल्याचं धरण महात्मा फुलेंना बांधता आलं नसतं. मुलींसाठी 23 शाळा बांधता आल्या नसत्या. म्हणून विद्येचं खरं दैवत सावित्रीला थोडं पुढं क्रम द्या, सरस्वतीला बाजूचा क्रम ठेवा. सावित्री जर शिकली नसते, आणि एक सांगतो, सावित्री आणि सरस्वतीची तुलना होऊ शकत नाही. एका म्यानीत 2 तलवारी बसू शकत नाहीत. सावित्री ही सावित्री आहे. सरस्वतीला आम्ही नाही पाहिलं. आमची आई शिकली ती सावित्रीबाई फुलेमुळे. आमची आई शिकली, तुम्ही शिकल्या कोणामुळे शिकल्या? सतीची चाल होती की नाही पूर्वी? नवरा गेल्यानंतर तुम्हाला जीवन बोलत जा, हो असल तो हो. देखो मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं. मुझे पता है गूंगों का कोई इतिहास नहीं लिख सकता. बोलत जा. हे बोललो आम्ही महाराष्ट्रात. म्हणून 105 मार्क घेणारा सुद्धा माग आहे.
आणि 55 मार्क घेणाराचं सरकार आहे. बोलल्यामुळे आहे ना, बोललो आम्ही, घाबरलो नाही. दहशत आल्या, फोन आले, धमक्या आल्या, घाबरलो नाही. जर मी युवक असेल, मी भगतसिंगांचा वारसा सांगत असेल, जर मला महाराष्ट्रात या देशात काही निर्माण करायचं असेल, मला एकच आहे, माझी जात जर कोणती असेल तर बाबासाहेबांनी आम्हाला जात दिलेली आहे. प्रथमतः आणि अंततः मी फक्त भारतीय आहे. फर्स्टली अँड लास्टली आय एम ओनली इंडियन. म्हणून जरा शार्दुलजींचं ते वाक्य बघा, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. आम्ही पोहोचणार आहोत तिथे. सामर्थ्य लागतं, झगडावं लागेल, बोलावं लागेल, वारंवार सांगावं लागेल, समाजामधला फॅसिझम तुम्हाला मिटवावं लागेल. शिवाजी राजांचा वापर, महापुरुषांचा वापर. सक्षम भारत आहे ना आपला. सक्षम भारताचं कारण काय? महाराजांच्या राजमुद्रेवर विश्वाला वंदनीय जर शब्द असेल तर त्याला एखाद्या धर्माच्या चौकटी आणत असाल तर हे साप चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा फुलेंनी चालवला आणि फुलेंचा पुढं वारसा हा भगतसिंगांनी शिवरायांचा वारसा चालवलेला दिसतो. तुम्ही रायगड पहा असं प्रशांत सरांनी सांगितलं. नक्की रायगड पहा. रायगड पाहायला रोपवेनी नका जाऊ, खालून जा. आयुष्यात तुम्हाला ब्लड प्रेशर, शुगर, डायबिटीज ह्या गोष्टी, ह्या भानगडी होणार नाहीत. चांगलं उत्तम आरोग्य राखण्याकरता कोण्या बाबाचा योगा करण्याची गरज नाही. गड किल्ले चढूनच पाहण्यात खरा आनंद आहे. म्हणून आपण गड किल्ले चढून जायचे. तसंच जर वेळ मिळाला, कधी गेलात तुम्ही तिकडे हरियाणा दिल्ली भागात, तर खडकल तला बघा. खडकल तला म्हणजे भगतसिंगांचं जन्मस्थळ. जिथं हुसेनीवाला आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवर, तिथं भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फासावर दिलं गेलं होतं. फासावर जाण्याकरता हे 3 तरुण देशभक्ती डोक्यात ठेवून फासावर गेलेले आहेत. उद्या 4 तरुण फासावर जाणार आहेत सकाळी 6 वाजता. निर्भया प्रकरणामधले उद्याच आहे ना, की याची का फेटाळली त्यांची चालू आहे. उद्या त्यांना फाशी होणार आहे.